नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर विवेकानंद शेडे मागील 18 वर्षापासून केडगाव अहमदनगर येथे दंतवैद्यक म्हणून प्रॅक्टिस करत आहे. तर आज आपण जाणून घेणार आहोत एका इंटरेस्टिंग केसबद्दल. आजकालची जी नवीन जनरेशन आहे ती कूल बनण्याच्या नादामध्ये बऱ्याच प्रकारच्या एनर्जी ड्रिंकचं सेवन करत आहे आणि अशाच पद्धतीचं एक एनर्जी ड्रिंकचं सेवन करणारा अतिशय हुशार मुलगा जो की कॉम्पिटिटिव्ह एक्झामची तयारी करत आहे आणि तो रात्रभर जागायचा आणि त्याच्यामध्ये त्याला एनर्जी हवी असायची, त्याच्यासाठी तो हे एनर्जी ड्रिंक्स घ्यायचा आणि काही दिवसानंतर त्याला दाताला सेन्सिटिव्हिटी व्हायला लागली. थंड पाणी, आंबट, गोड खाल्ल्यानंतर त्याला सेन्सिटिव्हिटी जाणवायला लागली आणि आमच्याकडे आल्यानंतर आम्ही त्याचं चेकअप केलं आणि त्याच्या दातात कुठल्याही दातामध्ये कीड लागलेली नव्हती किंवा कुठलाही दात तुटलेला नव्हता, परंतु त्या एनर्जी ड्रिंकमध्ये असलेल्या ॲसिड कॉन्टेंटमुळे त्या दातावरचं इनॅमल पूर्णतः विरघळून गेलेलं होतं. बऱ्याच दातांचं आतलं जे सेन्सिटिव्ह लेअर आहे डेंटिन ते ओपन झालेले होते आणि त्याच्यामुळे त्याला वारंवार साधं माठातलं पाणी पिलं तरी त्याला सेन्सिटिव्हिटी होत होती. तर अशा केसेसमध्ये आम्हाला त्याचं पूर्ण फुल माउथ रिहॅबिलिटेशन करावं लागलं आणि त्याचा परिणाम असा झाला की त्याची नॅचरल जे कोटिंग आहे आपल्या दाताचं ते पूर्ण गेलं होतं. त्याला आपल्याला आर्टिफिशियल कोटिंग करावं लागलं, ज्याच्यामध्ये एकतर आपलं चांगलं इनॅमल निघून जातो आणि आर्टिफिशियल आपल्याला त्याचा कोटिंग करावं लागतं. तर ज्यावेळेस पण तुम्ही असे एनर्जी ड्रिंक्स घ्याल तर माझा सल्ला राहील की तो शक्यतो ते टाळा आणि जरी कधी घेण्यात आलं असेल तर लगेच नॉर्मल पाण्याने चूळ भरून घ्या, जेणेकरून ॲसिड हे नलिफाय होऊन जाईल आणि आपले दात वाचतील.